हे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. राजसाहेब, तुम्हाला काय वाटतं की चर्चेतून सरकार म्हणते चर्चेला यातून मार्ग काढू, तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलंय आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आत्ता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आणि एकच आता नाही एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का की या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये